शेमाळपिंपरी येथील क्रीडाप्रेमींसाठी आकर्षक ठरलेल्या SPL सीझन 4 अंडर 22 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली। अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर बॉईज टायगर संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर नाव कोरले, तर NK11 संघाने उपविजेतेपद मिळवले। बॉस 11 संघाने तृतीय क्रमांक तर RS11 संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जैनुल भाई सिद्दीकी यांनी तर उपाध्यक्ष म्हणून इम्रान खान पठाण यांनी जबाबदारी सांभाळली। कार्यक्रमाला उस्मान डांगे, मोहम्मद शाकीर, हकीम सिद्दीकी, शहादत खान, उपसरपंच शेख अशफाक, अफसर नाईक, नितीन कांबळे, जमीर लाला, फाजिल डांगे आणि सय्यद वसीम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। स्पर्धेचे आयोजन अरशद खान आणि सय्यद आफ्ताब यांनी केले। तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या शेवटी जमीर लाला यांनी उपस्थितांचे आभार मानले। या यशस्वी स्पर्धेमुळे शेमाळपिंपरी परिसरातील युवा खेळाडूंना आपली क्रिकेट प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली असून क्रीडा क्षेत्राला चालना देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली।